आंतरराष्ट्रीय इंधन दरात कपात करता येणार नाही, तसेच कोणताही दिलासा देणे शक्य नसल्याचे उत्तर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी मच्छीमारांच्या शिष्टमंडळाला दिले। त्यांच्या या भूमिकेमुळे मच्छीमार संघटनांमध्ये नाराजी दाटली आहे। सरकारकडून ठोस उपाययोजना अपेक्षित असताना अशा प्रकारचे उत्तर दिल्याने मच्छीमार संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे। सरकारने आमच्या तोंडाला पाने पुसली अशी तीव्र भावना व्यक्त करीत तातडीने अनुदान, सवलतीचे डिझेल किंवा आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे। इंधन दरवाढीचा मोठा फटका किनारपट्टीवरील मच्छीमारांना बसत असून बल्क डिझेल दरवाढीमुळे मच्छीमार हवालदिल झाले आहेत। मच्छीमार संस्था या सहकारी संस्था असल्याने त्यांना इंधन पुरवठादार कंपन्या बल्क ग्राहक श्रेणीत गृहीत धरीत आहेत। या भेटीत मंत्री पुरी यांनी सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील तणावपूर्ण परिस्थिती आणि युद्धजन्य वातावरणामुळे तातडीने निर्णय घेणे कठीण असल्याचे स्पष्ट केले। तेल कंपन्यांना सध्या सुमारे 62,000 कोटींचा तोटा सहन करावा लागत आहे। परिस्थिती स्थिर झाल्यानंतर 8 ते 10 दिवसात काय करता येईल ते पाहू, असे त्यांनी सांगितले आहे। मात्र शिष्टमंडळाने मच्छीमारांच्या अडचणी मांडत बल्क कॅटेगरीतून त्यांना वगळण्याची मागणी केली आहे, जेणेकरून डिझेलचे दर कमी होऊन उर्वरित मासेमारी हंगाम सुरळीत पार पाडता येईल। यावर शिवसेनेच्या उपनेत्या ज्योती मेहेर यांनी केंद्र सरकारच्या दुपटी धोरणावर ताशेरे ओढले आहेत। महाराष्ट्राला 720 किलोमीटरचा किनारा लाभलेला आहे। कोकण किनारपट्टीवर जवळजवळ 7,000 बोटी मासेमारी करतात, परंतु या डिझेल भाववाढीमुळे सगळ्या बोटी घरी आहेत। आमच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे। मच्छीमारांना बल्क कॅटेगरीमधनं डिझेल दिलं जातं। बल्क कॅटेगरीचा अचानक भाव वाढला, म्हणून आम्ही हरदीप सिंग पुरी साहेब पेट्रोलियम मिनिस्टर यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला गेलो। त्यांनी सांगितलं की युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे या डिझेल दर वाढीबद्दल मी काहीही बोलू शकत नाही। युद्धजन्य परिस्थिती जर मावळली तर त्याचा निर्णय घेतला जाईल असं। परंतु माझं या ठिकाणी त्यांना सांगावंसं वाटतं की जर डिझेल युद्धजन्य परिस्थिती असेल आणि डिझेलचा भाव जर वाढला असेल तर तो बल्क कॅटेगरीलाच का? बल्क कॅटेगरीमधनं डिझेल आम्ही गरीब मच्छीमार उदरनिर्वाह ज्याच्यावर करतो त्यांना बल्क कॅटेगरीमधनं डिझेल आणि रिटेलरला आहे तोच भाव, म्हणजे हा आमच्यावर मच्छीमारांवर अन्याय नाही का?